बहुचर्चित ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा ब्रेक लागला। या प्रकल्पांचं कंत्राट रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय, तर सार्वजनिक हिताचं कारण देत दोन्हीही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। 27 जुलै 2024 मध्ये या दोन्ही प्रकल्पांसाठी 14,000 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या। मात्र निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून हे प्रकरण कोर्टात गेलं होतं। दरम्यान एका मोठ्या कंपनीने आर्थिक निविदेत बाजी मारल्यानं त्या कंपनीला कंत्राट दिलं जाणार होतं। मात्र स्पर्धक कंपनीने याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण आधी हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टाने या निविदा रद्द केल्या आहेत आणि त्यामुळे आता नव्यानं या संदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना ब्रेक लागल्यानं राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते।